की फॉर एक्झाम्पल आता मी जर 16 वर्षाचा असेल आणि मला आत्ता माझी क्रिकेटिंग जर्नी चालू करायची, तर काय स्टेजेस असतात म्हणजे नॉर्मल लोकांना कळण्यासाठी की मला जर माझं करिअर चालू करायचं असेल तर कुठून मी चालू केलं पाहिजे आणि कसं एखादा क्रिकेटर वर लेवलला जात? ओके, वय डझंट रिअली मॅटर. म्हणजे आपण आत्ताही बघितलं आहे, सर्वात मोठं उदाहरण झहीर खानचं आहे. झहीर खान कुठलंच ज्युनियर रिप्रेझेंटेटिव्ह क्रिकेट खेळला नाही. बरं. टेनिस बॉल खेळायचा श्रीरामपूरमध्ये वाढत असताना अचानक अंडर-19च्या वेळेस मुंबईत आला, लक्षात आलं अंडर-19 संपलंय, डायरेक्ट सिनियर खेळला झहीर खान. अच्छा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे आपण रूढार्थाने आपण कन्व्हेन्शनल हे बघतोय की अंडर-14 लेवलला BCCI इंटरस्टेट, जसे रणजी ट्रॉफी सिनियर्सची असते तसं इंटरस्टेट अंडर-14 हे झोनल फॉर्मॅटमध्ये होतं. ओके, अंडर-16, अंडर-19, अंडर-23 या 3 कॅटेगरीजमध्ये इंटरस्टेट, जशी रणजी ट्रॉफी असते त्याच्याच इंटरस्टेट मल्टी डे आणि वन डे अशा टुर्नामेंट असतात. त्याच्याकरता सिलेक्ट होण्यासाठी काय करायचं, तर त्याकरता पहिल्यांदा डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये यावं लागेल. बरं. राईट. आता तुम्ही जर तुला हे माहिती आहे का की महाराष्ट्रात 3 टीम्स आहेत? नाही. मग तू स्पोर्ट्स करता बघत नाहीस, हे साधी गोष्ट आहे. ओके, महाराष्ट्र राज्यात 3 क्रिकेट टीम्स आहेत, 3 असोसिएशन्स आहेत, मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ. ओके, असोसिएशन. राईट. मग डिपेंडिंग ऑन तू कुठल्या अखत्यारीत येतोस तिथे डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी तुला आयडियली डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन काय आहे की कुठल्या तरी क्लबमध्ये जे अफिलिएटेड क्लब आहे तो खेळून इंटर डिस्ट्रिक्ट लीग जी असते त्याच्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. त्याच्यानंतर तू चमकलात. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, आपण जे म्हणतो ना की शेवटी काय जॅकच लागतो, सर्व ना, जसं बाकी बाकी क्षेत्रांमध्ये भारतात जसं काय एकदम फेअर आहे, क्रिकेट हा काही पद्धतीने त्याला अपवाद आहे असं मला वाटतं. की परत तेच सगळीकडे झालंच आहे. तुम्ही जर एक्सेप्शनल असाल ना तर आज ना उद्या तुम्हाला संधी मिळणारच. खरे. ओके, त्याच्यामुळे सर्वात रूढार्थाने चांगला ऑप्शन आहे की क्लबमध्ये खेळायला लागा कुठल्या तरी. त्याच्याकरता जाऊन क्लबमध्ये भरमसाठ फी भरायलाच पाहिजे असं काही नाही. अजूनही जेन्युइन क्लब्स प्रत्येक खानाकोपऱ्यात आहेत की जर त्यांना खेळाडू चांगला वाटला तर ते म्हणतात ओके तू खेळतोयस का, मॅचेस आमच्याकडून खेळ. अच्छा. बरं. आणि मग म्हणजे जसं आपण एक अर्जुन तेंडुलकरचं बघितलं की जो पहिले मुंबईकडून खेळायचा, नंतर तो गोवाकडून खेळायला लागला, तर मग हे कसं काय प्लेअर करू शकतो? जसं मी आत्ता म्हणलं, महाराष्ट्रात साधा नियम आहे की तुमचं रजिस्ट्रेशन एकदा तुम्ही जर तू पुण्यात एका क्लबमध्ये रजिस्ट्रेशन केलंस म्हणजे तू महाराष्ट्राचा खेळाडूच आहेस हे सिद्ध झालं. जरी तुझा महाराष्ट्राने कधी सिलेक्ट केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. उद्या जर तुला अचानक असं म्हणलं की अरे आमच्याकडून खेळतोस का रणजी ट्रॉफी, तर ओके मी आलो, असं कसं चालेल ना. म्हणजे विजा लागतो ना शेवटी, तसंच त्या विजाला क्रिकेटमध्ये NOC म्हणतात, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ओके. त्याला मराठीत काय म्हणतात माहिती तुला? नाही. ना हरकत प्रमाणपत्र. अच्छा. तर ते NOC जे आहे ते म्हणजे प्लेअरला जर स्वतःची होम टीम सोडून दुसऱ्या टीमसाठी गेस्ट प्लेअर म्हणून खेळायचं असतं. BCCI हे ज्युनियर क्रिकेटमध्ये नाही चालत. बरं. ज्युनियर क्रिकेटमध्ये त्या जागी तुमच्या वडिलांची बदली झाली आणि तुम्ही जर राहायला गेला तरच अलाउड आहे. सिनियर क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम 3 गेस्ट प्लेयर्स मॅक्सिमम घेऊन खेळू शकते. ते नेसेसरली इंडियनच पाहिजे असं काही नाही. अच्छा. ओव्हरसीज प्लेयर्स किंवा बाकीच्या स्टेट्समधले प्लेयर्स मॅक्सिमम 3 प्लेयर्स दरवर्षी. काही टीम्स दरवर्षी बदलत राहतात. उदाहरणार्थ विदर्भ जेव्हा एका मागून 2 वर्ष जिंकलं तेव्हा वसीम जाफर हा मुंबईचा आणि गणेश सतीश हा कर्नाटकाचा, हे दोघांना विदर्भासाठी खेळतो. आणि हे युगाने उभं चालत आलंय. हे नवीन नाही आहे, फक्त गेल्या काही वर्षांमध्ये त्याला एक फॉर्मलाइज्ड स्वरूप आलंय, प्रोसेसमध्ये आलंय की 3 पेक्षा जास्त नाहीत. आणि प्लस गेल्या 5-7 वर्षात नॉर्थ ईस्टच्या टीम्स वाढल्या आहेत. अचानक एकेकाळी 27 नाही खूप वर्ष 27 टीम्स होत्या रणजी ट्रॉफीमध्ये. त्या छत्तीसगड ॲड झाल्यानंतर 28 झाल्या 2016 साली. तेव्हापासून आत्तापर्यंत 38 टीम्स झाल्या आहेत.
म्हणजे उद्या अशी शक्यता आहे की बावधानची टीम मिळेल होते. ओके. अच्छा, त्याच्यावर स्पोर्ट्स किटचा स्पॉन्सर असेल कदाचित. तर त्याच्यामुळे प्रत्येक त्या छोट्या टीम्सना विशेषतः इकडे नॉर्थ ईस्टमध्ये कल्चरच नाही आहे क्रिकेटचं. त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांना 3 बाहेरच्या खेळाडूंवर खूप भर द्यावा लागतोय. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. काही टीम्स गेस्ट प्लेयर्सना पैसे देऊन बोलवतात, काही टीम्स म्हणतात की तुम्हाला खेळायची संधी देतोय म्हणून तुम्हाला टीम मिळते, चुपचाप मॅच फेसवर खेळा. आणि मग हे उन्मुक्चम सारखे जे खेळाडू असतात ते डायरेक्टली US मधून खेळतात, सो यांना पण सेम NOC घ्यावं लागतं. त्यांना NOC घ्यावंच लागतं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रूल आहे की जोपर्यंत तुम्ही 3 वर्ष त्या देशात राहत नाही, ओके, आणि शेवटच्या देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर 3 वर्ष होत नाहीत, अच्छा, तोपर्यंत तुम्ही नवीन देशासाठी एलिजिबल होत नाही इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी.